आता ही खीर बाहेर घेऊन जा, आजीला द्या आणि त्यांना सांग मी केलीये, म्हणजे तू केलीयस. आणि त्यांना विचार कशी झाली म्हणून. ऑल द बेस्ट. थँक्यू. आजी ये बाळा ये. आजी बोल. मी खीर केलीये. तू खीर केलीस? तुम्ही खाऊन बघता का? बघूया तरी. छान झाले, छान झाले. तू केलीस? नाही म्हणजे गीता काकींनी सांगितली होती तशीच केली. मला वाटलंच. ये बाळा ये, बस इकडे बस. ये. असं सगळं शिकायचं असतं, घरातल्यांसाठी करायचं असतं. त्यातनच प्रेम आणि आपुलकी निर्माण होते आणि त्यातूनच घर उभं राहत. हो आजी. आता मला सांग, मी तुला रागीट आणि चिडखोर वाटत असेल ना? नाही अहो अजिबात नाही. नाही नाही, वाटलं तरी हरकत नाही का? काय आहे, या घरातल्या सगळ्यांच्या आवडी निवडी, त्यांची मतं, त्यांचं स्वातंत्र्य, या सगळ्याचा मी आदर करते की नाही? म्हणूनच कुणी जर वाईट वागलं म्हणून दळवींच्या घराकडे बाहेरच्यानी बोट दाखवलं तर त्या बाहेरचं बोट दाखवणाऱ्यांचा मी शाहिस्तेखान करते आणि घरातल्या वाकडं वागणाऱ्यांचा मी अफजल खान केल्याशिवाय सोडत नाही. आलं लक्षात? कळेल, हळूहळू कळेल तुला. हो. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.